श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 4 हिरव्या मिरच्या, छोटासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि भरपूर सारा लसूण घेतलाय. वाटाण्याचा सीझन चालू झालेला आहे, तर मस्त असा वाटाणे भात बनवायचा आहे. त्यामुळे तांदूळ आणि वाटाणा दोन्हीही धुवून घेतलेलं आहे. आणि तिकडे एक कुकर घेतलाय, त्यामध्ये तेल टाकलंय आणि त्यामध्ये आता टाकलेले आहे 2 मोठे कांदे उभे चिरून. छान असे खरपूस कांदे तळून घ्यायचे आहेत त्या तेलामध्ये. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला सांगते टाकायचे आहेत थोडेसे खडे मसाले. खडे मसाले आपल्या आवडीनुसार टाका, तुम्हाला आवडत असतील तर. मी तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, भरपूर सारं जिरं, छोटी विलायची हिरवीवाली आणि मोठी एक विलायची टाकलेली आहे. आणि त्यासोबत मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर आपला तळला जाईल तेलामध्ये. त्यासाठी कांदा परतल्याच्या नंतर हे जे आपण वाटून घेतलेलं आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ते टाकायचं आहे. ते देखील ह्या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. मस्त असं खरपूस रंग येईपर्यंत परतायचं आहे. मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं आहे. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे फक्त आपला बिर्याणी मसाला. एव्हरेस्टचा टाका किंवा कुठलाही टाका, तुम्हाला जो आवडेल तो वाला बिर्याणी मसाला टाकायचा आहे. आणि तो परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला टोमॅटो. मी एक मोठा टोमॅटो चिरून टाकलेला आहे. जर गाजर असतील तर अवश्य गाजर देखील टाका. गाजरसुद्धा खूप छान लागतात बरं का ह्या भातामध्ये. आणि टोमॅटो परतून झाल्याच्या नंतर हा धुतलेला तांदूळ आणि वाटाणा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि मस्त ह्याला देखील परतून घ्यायचा आहे. हा असा मसाले भात तुम्ही एकदा करून बघा मैत्रिणींनो. ह्यामध्ये हळद वगैरे काहीच टाकायची नाही आपल्याला, एवढंच टाकायचं आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि थोडेसे खडे मसाले आणि थोडासा बिर्याणी मसाला. तुमच्या घरी कुठलाही एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल ना, बड्डे म्हणा, काही ओटी भरण वगैरे, तर असा तुम्ही ना भरपूर प्रमाणात 5 किलो 10 किलोच्या प्रमाणात हा असा भात बनवू शकता. खूप मस्त लागतो बरं का. आणि यासोबत जिलेबी किंवा गुलाबजाम असं काहीतरी गोड ठेवलं म्हणजे मग आपला कार्यक्रमाचा मेनू झालाच बरं का. गाजर मात्र अवश्य टाका तुमच्याकडे असतील तर. माझ्याकडे नाही आहेत कारण होते, पण मी पूर्ण गाजराचा हलवा केलेला आहे. आणि त्याच्यात पाणी टाकलं आणि मस्त अशा 3 शिट्ट्या करून घेतल्या. आता कुकर गार झाला आहे, त्यानंतर भात बघा. हा हा हा, काय भाताला लूक आलाय आणि काय भात लागतो बरं का मैत्रिणींनो. नक्कीच करून बघा. ज्यांनी केला असेल असा भात करत असतील ज्या मैत्रिणींनी, त्यांना माहिती की ह्याची चव काय आहे. ज्यांनी केला नाहीये त्यांनी करून बघा. आवडला तर नक्कीच एक लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब